नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की पार्थ आता नंदिनीला भेटायला आलेला असतो. तर नंदिनी म्हणते की असं काय महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याची प्रायमरी एक्झाम सुरू होत आहे, त्याचमुळे काव्याची एक्झामची पुस्तकं देण्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. नंदिनी पार्थला म्हणते की एवढं प्रेम करता तुम्ही काव्यावर, तिच्याविषयी जराही कडूपणा नाही तुमच्या मनामध्ये. तर दुसरीकडे आपण पाहतो की कॉलेजमधून काव्य घरी जात असते, तर काही मुलं तिची छेड काढत असतात आणि तिला बोलतात की एकाच वेळी दोघां भावासोबत अफेअर करणारी ही मुलगी, असं काही ते म्हणत असतात. पण मात्र काव्य त्यांना जराही उत्तर देत नाही आणि त्यांचं बोलणं ऐकून घेत असते. पण त्याचवेळी तिथे नंदिनी येते आणि नंदिनी रागातच त्या मुलाच्या कानाखाली वाजवते. त्यावेळेस तो मुलगा बोलू लागतो की या मुलीने तुझं आयुष्य बर्बाद केलं आणि तू आमच्याच गालावर हात उचलतेस. आणि नंदिनी म्हणते की माझी लहान बहीण आहे ती, आणि मुळातच माझं आयुष्य बर्बाद केलं, तर यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे सगळं बोलून दाखवणारे तुम्ही कोण आहात? तर त्या ठिकाणी सगळ्या लोकांसमोर नंदिनीने काव्याची ठामपणे बाजू मांडते. तर काव्याला आता खूपच छान वाटत असतं. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी काव्याला वाचवण्यासाठी आणखीन काय काय करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.